खेळताना दिसेल. वैभव दादा विनंती असेल की सामना त्वरित चालू करायचा कारण यानंतर अजून एक मॅच होणार आहे. चला. राजू वैभवच्या गोलंदाजीवर सामना करेल. पॉईंटच्या दिशेने दीपू दादा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. एक धाव घेते आहे आणि एका धावेनिशी वैभव स्वतःच सॉरी राजेंद्र स्वतःचं खातं खोलतोय. सुंदर चेंडू निर्धाव चेंडू वैभव त्याला ज्याने बॅट फिरवली होती त्यांचे सुपुत्र अथर्व पड्यार हे दुरून मॅच बघताना त्या ठिकाणी मगाच्या मॅच मध्ये जर पाहिलं तर सर्वात जर चांगली फलंदाजी कुठल्या संघाने केली होती तर महाकाल लेजंड व या संघाने. वैभव यांचा पुढील चेंडू सामना करतो संजय पाड्या. सुंदर पुन्हा एकदा निर्धाव चेंडू बॅट आणि बॉलचा काही प्रकारचा संपर्क येत नाहीये. अजय महाडिक हे आपल्याला विकेट किपिंग करताना पाहत आहेत. सुंदर एक धाव त्यांनी वाचवली आपल्या संघासाठी. महापुरुष फोडकरवाडी या संघाकडून आपल्याला उतरताना दिसत आहेत ते कुमार फोडकर. बॅट पुन्हा एकदा फिरवलेली आहे परंतु बॅट आणि बॉलचा कुठल्याही प्रकारचा संपर्क आलेला नाहीये. चेंडू गेला होता तो विकेट किपर पर्यंत जाईपर्यंत एक धाव घेतलेली आहे 22च्या स्वरूपात. संघाची धावसंख्या झाली ती 2. बाबू विरुद्ध राजेंद्र सामना असेल कारण गोलंदाज पण आहे बाबू. सुंदर चेंडूकडे उत्तर नाहीये. चेंडू निर्धाव जातोय. तुम्ही जर फिल्डिंग मध्ये बघितलं तर आपल्याला चेंजेस होताना पाहायला मिळतात. मग कुमार लेग साईडच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळते. आता ऑफ साईडच्या दिशेने फलंदाजीनुसार बदल केला जातोय. सुंदर उठला चेंडू बाळू पांचाळ त्या ठिकाणी आहेत. ते धावत येऊन चेंडू अडवण्याचा केलेला प्रयत्न. या ठिकाणी आपल्याला असे अनेक प्रसंग हास्यदायक होताना दिसतील कारण वय आहे 40. परंतु या वयामध्ये इथे गोलंदाजी करणं तितकंच सोपं नाहीये. फलंदाजी करणं क्षेत्ररक्षण करणं सुद्धा एवढंसं सोपं काम नाहीये परंतु ते होतंय. आज 19 राहुल द्रविडचे मोठे फॅन असलेले समीर दादा फोडकर जे श्लोक मोटार्स टू व्हीलर्स डीलर आहेत ठाणे. श्लोक मोटार्स म्हणजे जर तुम्हाला कुठल्याही प्रकारची बाईक वगैरे घ्यायची असेल तर समीर फोडकर यांना तुम्ही कॉल करू शकता. त्यांचा नंबर नंतर तुम्हाला दिला जाईल. लेग साईडच्या दिशेने डिक्लेरेशन बॉक्स मध्ये चेंडू मारलेला आहे. अहो मी ते फक्त एक संघाची धावसंख्या झालेली ती 5. गोलंदाजी करताना दिसतोय तो कुमार फोडकर. 57 वय वर्ष फक्त 57 आहे या खेळाडूचं. कुमारदादा फोडकर म्हणजे आम्ही जे लहानपणी आम्ही निवृत्ती घेतलेली परंतु हा खेळाडू निवृत्ती घेताना अजून दिसत नाहीये. त्यांचं नाव अभय आणि कुमार फोडकर हे 2 बंधू प्रचंड प्रमाणात या ठिकाणी धावा जमवताना दिसले होते ते आम्हाला लहानपणापासून त्यांना पाहतो. 2 धाव्यावर समाधान मानावं लागतंय. कुमार दादा पुढे येऊन मारण्याचा पूर्ण एकदा झालेला प्रयत्न परंतु त्या ठिकाणी विकेट किपर चूक करतोय आणि धाव मिळते फक्त एक. धाव संख्या होते 8. पुढील समालोचन आपण ऐकूया ते शैलेशदा वारकर यांच्या आवाजात. धन्यवाद विकास सर. एक साईडच्या दिशेने तटवला एक धाव तर निश्चित दुसऱ्या प्रयत्न परंतु एका धावेवरती समाधान. स्ट्राईकला तो आमचे मित्र बाबू पड्यार सामना करतोय आणि हवेत चेंडू पाहूया फेल होतो का.
आणि झेल सोडलेला आहे वैभव याने आणि 2 धावावरती समाधान. धावसंख्येत वाढ होते 2 ने. धावसंख्या होते ती 11. पुन्हा एकदा मारण्याचा निर्धाव गेलेला आहे. षटक संपलेला 2 षटकांचा धावसंख्या होती ती 3 बाद 11. पाणी घेऊन जायचंय. 2 वर 11. एक बॉटल भरूनच त्यानंतर नाणेफेकीसाठी याच्या समता विरुद्ध बीसीसी रुंडे. टॉस का बॉस मध्ये यायचंय नाणेफेकीसाठी. चला तर मॅच चालू करायची आहे. अजून एक मॅच खेळायची आहे. वातावरण काही होतं संध्याकाळी. बॉलर नेम संतोष. नवीन गोलंदाज आला तो संतोष. स्ट्राईकला येतो राजेंद्र. राईट अमोरचा मारा करतोय संतोष. सामना करतोय तो राजेंद्र. दोन षटक संपलेली आहेत. तिसरं षटक चालू आहे. धावसंख्या होती ती बिनबाद 11. राईट अमोर मारा हलकासा चटवला लेग साईडच्या दिशेने. एक धावचा निश्चितच. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतो काय पाहूया. एका धावेवरती समाधान आणि थोडस गचाळ क्षेत्ररक्षण. धावसंख्या होते ती 2 ने. धावसंख्या होते 13. अतिशय उंच असा चेंडू पाहू झेल होतो का. आणि समीर याने अतिशय सुंदर असा झेल टिपलाय. राजेंद्र बाद झालेत वैयक्तिक. तेरा. अतिशय सुंदर असं गोलंदाजीचं प्रदर्शन करतोय तो संतोष. अनिल सकपाळ. नवीन फलंदाज गेलाय तो अनिल सकपाळ. पाहूया आपल्या संघासाठी कितपत योगदान करतोय. स्ट्राईकला तो बाबू पड्यार. राईट मध्ये मारा करतोय संतोष. सामना करतोय तो अनिल. अनिल या लेग साईडच्या डिक्लर झोन मध्ये टाकलाय. एक धाव. धाव नाहीये. हेड विकेट झाले आहेत. बॉल पुढे गेलाय. थोडासा पुढे जायचंय उजव्या हाताकडे. अनिल सकपाळ हेड विकेट झालेले आहेत. नवीन फलंदाज गेलाय तो अनिलची जागा घ्यायला. फलंदाजचं नाव सांगायचंय प्रदीप.
कोरगावकर. अनिलची जागा घेतोय तो प्रदीप कोरगावकर. अतिशय सुंदर असे गोलंदाजीचं प्रदर्शन करतोय तो संतोष. पुन्हा एकदा संतोष. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने डिक्लर झोन मध्ये धावसंख्येत 1 ने वाढ होतोय. डेड बॉल. बीसीसी रुंडे यांनी क्षेत्ररक्षण घेतलंय. हा डेड बॉल आहे. प्रदीप सरांचं आत्ताचं वय आहे ते 61 आहे आणि त्याच जोमाने मारलाय तो ऑफ साईडच्या दिशेने. एक धाव तर निश्चितच दुसऱ्या धावेचा प्रयत्न करू शक्यता आणि गच्चा क्षेत्ररक्षण. 2 धावा घेतलेल्या आहेत. धावसंख्या होती ती 15. खेळाडूंना इजा झालेली आहे. नवीन गोलंदाज कोण आलाय रिप्लेस? बाळू. बाळू पांचाळ. बाळू सामना करताय ते प्रदीप आणि हा नो बॉल. पंच यांनी नो बॉल घोषित केलाय. धावसंख्येत 1 ने वाढतोय. फ्री हिट आहे आणि हा स्पीडचा निर्धाव चेंडू. वाईड चेंडू. यष्टीच्या खूपच बाहेरचा चेंडू. पंच यांनी वाईड घोषित केलाय. धावसंख्येत 1 ने वाढ होते. धावसंख्या होती ती 17. तिसरं षटक चालू आहे आणि हलकासा तटवल्या पाहूया. 1 धाव तर निश्चितच आणि हे गचाळ क्षेत्ररक्षण. दुसरी धाव घेतलेली आहे. 2 आलेत. धावसंख्येत वाढ होते 2 ने. धावसंख्या होते ती 19. षटकांचा धावसंख्या होती ती 19 आणि चौथं षटक घेऊन आलाय तो सुजय महाडिक. विराट कोहली. सुजय सामना करतोय तो बाबू पड्यार. पाहूया आणि हा निर्धाव चेंडू. अतिशय सुंदर असा चेंडू टाकलाय. अतिशय सुंदर असा तटवल्या पाहूया. डाबर च्यवनप्राश चौकार. बाबू पड्यार यांच्या बॅट मधून निघाला चौकार. धावसंख्येत 4 ने वाढते. धावसंख्या होते ती 23. सुजय सामना करतो तो बाबू. पुन्हा एकदा तटवलाय. 1 धाव तर निश्चितच. पाहूया दुसरी धावा घेतो का आणि दुसरी धाव घेतलेली आहे. धावसंख्येत 2 ने वाढवतो. धावसंख्या होती ती
25-25. शेवटचं षटक चालू आहे. राईट आर्म मारा करतोय तो सुजय. पुन्हा निर्धाव चेंडू गेलेला आहे. तिथे सुंदर अशी गोलंदाजी करतो तो सुजय. या षटकातली शेवटचा चेंडू आहे. पाहूया. हा देखील निर्धाव चेंडू. अतिशय सुंदर असं गोलंदाजीचं प्रदर्शन केलं ते सुजय माडिक यांनी. सलग 3 चेंडू निर्धाव गेले आहेत. धावसंख्या झाली आहे ती. धावसंख्या होते ते 25. जिंकण्यासाठी 26 धावांचं आव्हान दिलंय ते. महापुरुष फोडकरवाडीला. आणि खुशखबर आहे समीर फोडकर यांसाठी. खुशखबर आहे प्रत्येक षटकारामागे त्यांना 100 रुपयाचं बक्षीस आलंय. लोक मोटर ठाणेकडून. आणि दोन्ही संघांना विनंती आहे आपली क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आणि फलंदाज पटवायचे. कारण या क्षणाला काही होऊ शकतं. जसं 4 दिवसापूर्वी पेनगीमध्ये वादळ आलं होतं. त्यामुळे आपल्या इथे कधी काय होईल याचं काही शक्यता नाहीये. कारण मैदानात जसं घडतं ना, एक बॉलला 6 रन पाहिजे असतं, तो होतो नव्हतो काही होतंय. तसंच या बेनगीमध्ये आजकाल काही होतंय. कधी लाईट जाते, कधी वादळ येतंय. प्रत्येक क्षणाक्षणाला काही होतंय. अजय माडिक. प्रथम फलंदाजीसाठी गेलाय तो समीर आणि वैभव. पाहूया आपल्या संघासाठी काय योगदान देत आहेत ते. आपल्याला यानंतर अजून एक सामना खेळायचा, त्या दिशेने चालायचंय. दोन्ही संघांना विनंती आहे या सामन्यावरील पंच आहेत जरा त्यांनी लक्ष द्यायचं या सामन्यावर. स्ट्राईकला येतो समीर, नॉन स्ट्राईकला येतो वैभव. आणि प्रथम गोलंदाजी साठी येत आहेत ते
प्रेक्षकांच्या माहितीसाठी चालू असलेला सामना महाकाली लेजंड्स विरुद्ध महापुरुष फोडकरवाडी आणि स्ट्राईकला आलाय तो समीर आणि नॉन स्ट्राईकला आहे तो वैभव. सामना चालू करायचा आहे. आणि पहिला चेंडू यष्टीच्या खूपच बाहेरचा चेंडू पंच यांनी वाईट घोषित केलाय. धावसंख्येत 1 ने वाढ होतोय. राईट मधून मारा करतोय गजानन. सामना करतोय तो समीर आणि हा हवेत चेंडू आहे पाहूया. आणि हा समीरच्या बॅट मधून निघालेला पहिला चौकार. पहिल्याच चेंडूवरती चौकार मारलाय तो समीर याने. धावसंख्या होती ती 5. गजानन आणि हा झेल सुटलेला आहे. समीरला पहिला जीवदान भेटलंय. या जीवदानाचा कितपत फायदा घेतो बघूया. पहिल्या चेंडूवरती चौकार मारला होता आणि दुसऱ्या चेंडूवरती झेल सुटलेला आहे त्यांचा. पुन्हा एकदा बाहेर येऊन मारण्याचा प्रयत्न परंतु चेंडू निर्धाव गेलेला आहे. खूपच डाव्या यष्टीचा बाहेरचा चेंडू पंच यांनी वाईट घोषित केला. धावसंख्येत 1 ने वाढतोय. धावसंख्या होते ती 7. त्यानंतर समीरला हा चेंडू पुन्हा एकदा वाईट चेंडू. यष्टीच्या खूपच बाहेरचा चेंडू. धावसंख्येत 1 ने वाढ होते. धावसंख्या होते ती 'गजानन सामना करतो तो समीर आणि हा लेग साईडचे दिसून तटवल्या पाहूया. डिक्लेअर झोन मध्ये बहुतेक 1 धावा आणि चेंडू पाण्यात गेलाय. नवीन चेंडू द्यायचाय. पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या खूपच बाहेरचा चेंडू पंच यांनी घोषित केलाय. पुन्हा एकदा 1 ने वाढ. अतिशय महागडा असं षटक. पाहूया लेग साईडच्या दिशेने तटवला. 1 धाव तर निश्चितच. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो का पाहूया. पण एका धावेवरती समाधान. धावसंख्या होते ती आणि हा बहुतेक झेल सुटलेला दिसतोय. वैभवला पण एक जीवदान भेटलंय. पाहूया. हे षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकानंतर धावसंख्या होते ती पहिल्या षटकानंतर धावसंख्या होते ती 11.
नवीन गोलंदाज आलाय तो अनिल. त्याचा सामना करतोय तो समीर. समीर यांच्यासाठी एक बक्षीस लागले. प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये आहेत. राईटवर जो मारा करतोय अनिल, सामना करतोय तो समीर. एक धाव घेतलेली आहे एका आणि हा हा देखील चेंडू वाईड घोषित करतायत पंच. 2 धाव्याने वाढ होते. धावसंख्या होते ती 13. हे सुंदर तर असा स्ट्रोक मारलेला आहे. पण तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण अनिल यांच्याकडून. एका धाव्यावरती समाधान. सर यांना प्रत्येक षटकारामध्ये 100 रुपये लागलेत. आणि हा पाहूया, हा दुसरा चौकार आला त्यांच्या बॅट मधून. 2 चौकार म्हणजे 500 रुपये भेटले पाहिजे 250-250 प्रमाणे. धावसंख्येत वाढ होते 4 ने. धावसंख्या होते ती 18. अनिल राईट मध्ये मारा करतोय समीरला. पुन्हा एकदा त्यावेळेस त्याच्या खूपच बाहेरचा चेंडू पंच वाईड घोषित करतायत. 1 ने वाढ होते धावसंख्या होते ती 19. पुन्हा एकदा मारण्याच्या नादात निर्धाव चेंडू गेलेला आहे. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी करतोय तो अनिल. आणि या सामन्यावरील पंच आहेत ते कृष्णा गुरव आणि नानू लिंगायत. खरोखरच आपले अभिनंदन. आणि हा हवेत चेंडू आहे पाहूया. आणि हा तिसरा चौकार मारलाय. 750 रुपये भेटतील मला वाटतं. अजून देखील पॅव्हेलियन मधून बोलतायत नाही 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 षटकारच पाहिजे. फक्त 3 धावांची गरज आणि 6 रन मारायचे 100 साठी. अतिशय सुंदर असा एक धाव तर निश्चितच डिक्लेअर झोन मध्ये. आता फक्त 2 धावांची गरज. पुढील दोन्ही संघांनी तयारीत राहायचंय, कारण यानंतर काळोख होईल, वादळ येईल, काही सांगू शकत नाही. अनिल वैभवला हा देखील डिक्लेअर झोन मध्ये आणि हा संघ विजयी झालेला आहे. सॉरी एक पाहिजे अजून एक पाहिजे आणि मला एकच षटकार पाहिजे प्रेक्षकांच्या माहिती याच्यासाठी की त्यांनी षटकार हा मारलाच पाहिजे, तरच आम्ही 500 रुपये देणार. समीर आणि हा जिंकलेला आहे. रुंडे आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय आणि आमचे आणि हा सामना असेल तो 3 षटकांचा असेल.